नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण घरच्या घरी व्हिप क्रीम न वापरता व्हॅनिला आईस्क्रीम कसं बनवायचं हे पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी एक स्टीलचं पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे। आपलं दूध खाली लागू नये म्हणून थोडंसं आधी पाणी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा लिटर फुल फॅट दूध टाकून घ्यायचं आहे। या दुधाला आता आपण एक उकळी काढून घेणार आहोत। तोपर्यंत इथे मी अर्धी वाटी दुधात 2 चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आहे। ही कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचीच आहे। याच्या गाठी न होता हे आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। इकडे आपली दुधालाही चांगली उकळी आलेली आहे। आपण दूध एकदा हलवून घेणार आहोत। साय मोडत मोडत आपल्याला दूध हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरची जी स्लरी बनवलेली आहे ती यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहे। त्यानंतर याच्यात मी 7 ते 8 चमचे साखर टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकतात। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम याची पावडर तयार करून घेणार आहे आणि ती आपल्याला या दुधामध्ये टाकायची आहे। याच्या आपल्याला गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। काजू बदामाची पावडर टाकल्यामुळे आपल्या या आईस्क्रीमला छान टेस्ट येते। आता हे 3 ते 4 मिनिटं आपण असंच उकळून देणार आहोत। हे दूध आपलं घट्टसर झालं पाहिजे। त्यानंतर हे आपण रूम टेम्परेचरलाच थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे माझ्याकडे असे छोटेसे मटके होते, त्यामध्ये आपण आता हे दूध टाकून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दूध थंड झाल्यानंतर किती घट्टसर झालेलं आहे। त्याच्यावरती इथे मी टुटी फ्रुटी टाकून घेत आहे आणि बदामचे काही काप टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात। त्यानंतर वरून आपल्याला हे फॉईल पेपरने पॅक करून घ्यायचं आहे, जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही। इथे मी वरून पेपर लावलेला आहे आणि रबरने पॅक करून घेतलेला आहे। हे आता आपण 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे। विदाऊट व्हिप क्रीम ही आपण आईस्क्रीम तयार केलेली आहे, पण खाण्यासाठी इतकी टेस्टी होते। तुम्ही नक्की या पद्धतीने मटका आईस्क्रीम ट्राय करून पहा। हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।